लाडक्या बहिणींची योजना आहे तशी चालू राहणार. हे सगळे विरोधक त्यामध्ये जे काय पूर्वी ज्यांनी खोडा घातला, म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे, पण 5 हप्ते त्यात गेले, 6 हप्ते गेल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले, कोर्टातही गेले, कोर्टाने त्यांना हकललं. मग त्यांना तुम्हाला मी सांगतो, विरोधक जे काही अपप्रचार करतायत तो खोटा आहे. लाडक्या बहिणींची योजना बिलकुल सुरू राहणार. प्रश्न असा आहे की उद्धव सेनेकडनं आता अशी स्टेटमेंट द्यायला जात होती की आमचा कम्युनिकेशन गॅप झाला आणि कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे आता युती तुटली. आधी सांगितलं की आमचा संपर्क युती का आघाडी, युती तुटली असं आज संजय राऊत म्हणाले स्वतः. आधीची आता आठवण झाली त्यांना. अच्छा बैल गेला आणि झोपा केला असं आहे का काय? म्हणजे आता सगळं गेलंय, तेलही गेलंय, तुपही गेलंय आणि आता पुढचं मी काय बोलत नाही. सातारा जिल्ह्यामध्ये उपरती लवकर सुचली त्यांना. सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री दिलेले आहेत. खरं म्हणजे एक मी सांगतो की 2019ला या राज्यातल्या जनतेने क्लिअर मॅन्डेट दिलं होतं युतीला, परंतु स्वार्थासाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. आता तेच म्हणायला लागलेत की बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडलेत त्यांना स्मारकाकडे निमंत्रण देणार नाही. अरे स्मारक हे शासन करतंय आणि बाळासाहेब कोणत्या एकट्या दुकट्याचे नाहीत. बाळासाहेब या खरं म्हणजे एक लोकनेते म्हणून त्यांनी सर्व समाजासाठी, या महाराष्ट्राच्या विकासासाठी देखील त्यांचं धोरण होतं, मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, हिंदुत्वासाठी. आणि आता ज्यांनी त्यांचे विचार सोडले त्यांना आता विधानसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला. आता काही बोलून त्याचा उपयोग आहे? जे काय म्हणतो ना, एक भून से गई हो हौस से नाही येते का काय ते. भाजपच्या लोकांनी उद्धव साहेब ठाकरे जर आले तर त्याचं स्वागतच करू असं स्टेटमेंट चालू झाले थोडेसे. अरे बाबा, काल अमित शाह साहेबांनी, गृहमंत्री शिर्डीला होते, त्यांचं भाषण तुम्ही ऐका. सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत, पण आजची गर्दी पाहता सर्व लोड तुमच्यावर असं दिसते. अरे मी जिकडे जातो तिकडे गर्दी असते. कारण शेवटी मंत्री जे आहेत, मंत्र्यांना पण जबाबदारी दिलेली आहे. त्या विभागाचं काम, त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक माणसाचं काम. शेवटी महायुतीचे आमचे मंत्री आहेत, काम करणारे लोक आहेत, घरी बसणारे नाहीत. लोकांच्या म्हणजे प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरून ग्राउंड रियालिटी समजून घेऊन काम करणारे लोक आहेत. फेसबुक लाईव्ह वाले नाही आहेत, समजले की नाही? त्यामुळे फरक आहे महायुती. म्हणून 2.5 वर्षात आम्ही जे काम केलं, 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प, स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प, स्टे दिलेले प्रकल्प, ते आम्ही मार्गी लावले. एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजनांना चालना दिली. याची सांगड आम्ही घातली. म्हणून 2.5 वर्षामध्ये तुम्ही माहिती आहे ना, तुम्ही सगळे साक्षीदार आहात, एवढे निर्णय कधी झाले? लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले. म्हणून लँडस्लाइड मॅन्डेट लोकांनी दिलं. एवढी मेजॉरिटी कधीच मिळाली नव्हती. ती महायुतीच्या 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती आहे. साहेब, उत्तेश्वरचा ज्यावेळी यात्रा असते, दरवर्षी तुम्ही यात्रेला येतात, उत्तेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर मुंबईला गेल्यानंतर एक वेगळा इतिहास घडतो. यावर्षी यात्रा आहे, आता काय वेगळा इतिहास घडवायचा आहे का? नाही, यात्रेला बाबा येऊ नये काय? दरवर्षीप्रमाणे यात्रा आहे आणि श्रद्धेचा विषय आहे. इथे काही राजकारण नाहीच आहे. संतोष देशमुख प्रकरण चिघळताना पाहायला मिळतंय. तर त्यांच्या कुटुंबियांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचं आंदोलन केलं. याच्यानंतर जरांगेंनी असं म्हटलंय की हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि वाल्मिक कराडे यांना ताबडतोब या प्रकरणामध्ये अटक व्हावी. संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. अतिशय निर्गुणपणे ती हत्या झालेली आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. शासनाने पूर्णपणे ते गांभीर्याने प्रकरण घेतलंय. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः यामध्ये SIT लावली आहे, CID इन्क्वायरी करते आणि त्यामध्ये मोका लावलेला आहे. याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत, एकही माणूस सुटणार नाही बिलकुल.
आणि कोणाची कोणाशी लागेबांधे असले तरी सुद्धा सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. त्याच्यावर ज्या पद्धतीने निर्घुण हत्या झालेली आहे तशाच प्रकारची कडक कारवाई, फाशी सारखी सजा या गुन्हेगारांना मिळाली पाहिजे. यासाठी सरकार पूर्णपणे जी कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन प्रक्रिया करेल, न्यायालयाकडे विनंती करेल आणि त्यामुळे कुणालाही, आणि फास्ट ट्रॅकवर केस चालेल, याला जे विशेष दर्जाचे वकील हे सगळे काम करतायत, त्यामुळे कुणालाही यामधून माफी नाही. सरकार प्रत्येक भाषणामध्ये संतोष देश म्हणतात आकाचा आका. नेमका आकाचा आका कोण आहे? काय? संतोष नाही, आपले सुरेश धस. सुरेश धस यांनी हे प्रकरण फार गांभीर्याने घेतलेलं आहे. खरं आहे, वस्तुस्थिती आहे. कारण शेवटी एखाद्या सरपंचाची, लोकप्रतिनिधीची अशी निर्घुणपणे हत्या होते हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे कोणी असेल त्यामध्ये कोणी वाचणार नाही. सातारच्या अस्मितेचा एक प्रश्न आहे. साताऱ्यामधलं काल एक कार्यक्रम झाला, 317वा शिवराज्याभिषेक, म्हणजे सॉरी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि तिथं एक साधारण ठराव गेला की सातारचं नाव जे आहे ते राजधानी सातारा व्हावं, असं समस्त सातारकरांनी एक ठराव केलेला आहे. तर आतापर्यंत आपल्या सरकारने औरंगाबादचं नाव बदललं, छत्रपती संभाजीनगर केलं, ह्याचं उस्मानाबादचं धाराशिव झालं, अलाहाबादचं या प्रयागराज बाबतीमध्ये झालं. मी माहिती घेतो. हा. आणि शेवटी हे महाराष्ट्र सरकार कुणाचं आहे? जनतेचं आहे, बरोबर, सर्वसामान्य लोकांचं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. त्यामुळे यापुढे राजधानी सातारा व्हावा अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये शेवटी जनतेचं सरकार आहे बरोबर, आणि जनतेला न्याय देण्याचं काम सरकार नक्की करेल. या बाबतीत मी माहिती घेतो आणि संबंधित लवकर होते. लाडक्या बहिणीला काय संदेश द्याल? लाडक्या बहिणींची योजना आहे तशी चालू राहणार. हे सगळे विरोधक त्यामध्ये जे काय पूर्वी त्यांनी खोडा घातला, म्हणाले ही योजना फक्त चुनावी जुमला आहे, पण 5 हप्ते त्यात गेले, 6 हप्ते गेल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले, कोर्टातही गेले, कोर्टाने त्यांना हकललं. मग त्यांना तुम्हाला मी सांगतो, विरोधक जे काही अपप्रचार करतायत तो खोटा आहे. लाडक्या बहिणींची योजना बिलकुल सुरू राहणार. साहेब, लक्ष्मण हाकेंना धमकीचा एक फोन आलेला आहे, त्याच्यामध्ये जारांगेंचं नाव उल्लेख केला गेलाय आणि मराठ्यांच्या विषयी बोलण्याचा उल्लेख आहे. तर याबाबत काय सांगाल की त्यांचा वारंवार असेल धमकीचा फोन? तुम्हाला सांगतो, सरकार जे आहे कुणावरही अशा प्रकारचा प्रसंग आला असेल किंवा कुणाला अशा प्रकारची धमकी आली असेल तर शेवटी सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. साहेब, एक शेवटचा त्यांना न्याय प्रश्न, देण्याची. संतोष देशमुखांना जे फोन कॉल येत होते शेवटच्या 2 दिवसात, ते नेमके कोणाचे येत होते याबाबत अजून स्पष्टता पोलिसांनी नाही. या बाबतीमध्ये सीआयडी चौकशी करते, ओके. तपासाचा भाग आहे. त्यामुळे या सगळ्या तपासात कोणी सुटणार नाही. बीडचं पालकमंत्रीपद घ्या म्हणून अशी मागणी लागली की म्हणजे एकनाथ शिंदेनी बीडचं पालकमंत्री व्हावं.